प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास के आधार पर सभी जातियों और धर्मों के साथ काम कर रहे हैं। देश का हित नरेंद्र जी मोदी के नेतृत्व में है और केंद्र की तरह महाराष्ट्र में भी विकास कार्यों को आगे बढ़ाने के लिए महागठबंधन बनाया गया है। महागठबंधन के सभी कार्यकर्ता जिला तहसील में महागठबंधन को मजबूत कर लातूर शहर एवं ग्रामीण पर ज्यादा ध्यान देने का आह्वान खेल एवं युवा कल्याण मंत्री संजय बनसोड़े ने जिला स्तरीय महायुति कार्यकर्ताओं की बैठक को संबोधित करते हुए की। लातूर में भाजपा, शिवसेना, राकापा, आरपीआई, आठवले गुट सभी पार्टी कार्यकर्ताओं के सहयोगियों के साथ जिला स्तरीय महागठबंधन की बैठक में बनसोड़े की 14 जनवरी रविवार को दोपहर लातूर स्थित गिरवलकर मंगल कार्यालय में मुख्य अतिथि के तौर पर उपस्थिति थी। बैठक में बीजेपी समन्वयक प्रमुख विधायक रमेश अप्पा कराड़, विधायक बाबा साहब पाटिल, सांसद सुधाकर श्रृंगारे, विधायक अभिमन्यु पवार, पूर्व सांसद डॉक्टर गोपाल राव पाटिल, दिलीप राव देशमुख, एडवोकेट बलवंत जाधव, डॉक्टर अफसर शेख, बाबा साहब कांबले, पूर्व सांसद डॉक्टर सुनील गायकवाड़, पूर्व विधायक सुधाकर भालेराव, पूर्व विधायक बब्रुवन खंडारे, गोविंदन्ना केंद्रे, शिवाजीराव पाटिल कव्हेकर, राज्य भाजपा सचिव अरविंद पाटिल निलंगेकर, प्राध्यापक प्रेरणा होनराव, लोकसभा चुनाव प्रमुख राहुल केंद्रे, भाजपा के शैलेश लाहोटी, शहर जिला अध्यक्ष देवीदास काले, अजित पाटिल कव्हेकर आदि मौजूद थे। दुनिया का नेतृत्व करने की क्षमता सिर्फ नरेंद्र मोदी में है। उनके नेतृत्व में देश सर्वांगीण विकास के शिखर पर पहुंचा है और सार्वजनिक विकास कार्यों के साथ साथ व्यक्तिगत लाभ की योजनाओं से भी बड़ी संख्या में लाभार्थियों को लाभ मिला है। पिछले दिनों प्रदेश में धमकियां देकर अभद्रता की गई। मर्द मावला एकनाथ शिंदे ने अभद्रा गठबंधन छोड़ दिया और लोगों के साथ के लिए गठबंधन में शामिल हो गए। बीजेपी कुर्सी से ज्यादा सिद्धांत को महत्व देती है। मुख्यमंत्री शिंदे के काम का दायरा उप मुख्यमंत्री अजित पवार के साहसिक फैसले और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की चाणक्य नीति के महायुति सरकार के माध्यम से महाराष्ट्र में विकास को बड़ी गति दी है। बीजेपी महागठबंधन में बड़े भाई की भूमिका निभा रहे हैं। महायुति के नेताओं और कार्यकर्ताओं का एक मजबूत पकड़ है और उन्होंने सभी से ग्रामीण स्तर पर मिलकर काम करने और यह सुनिश्चित करने का प्रयास करने का आग्रह किया है कि लोकसभा में महायुति का उम्मीदवार राज्य में अधिकतम वोटों से जीत हासिल करे। ब्यूरो रिपोर्ट, लातूर। की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही जी युती झालेली आहे ती युती झालेली सगळ्यांना मान्य असायचा अर्थ होतो। मुळामध्ये गेल्या 4 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एक अभद्र युतीचं सरकार आलं आणि ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःची तत्व, हिंदुत्व सगळ्या गोष्टी विशीला टांगून स्वतःच्या खुर्चीसाठी अभद्र अशी युती केली आणि या राज्यामध्ये 2.5 वर्ष आघाडीचं सरकार आलं बालाजीराव। पण एक या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एक मर्द मराठा मावळा निघाला। त्यांनी हिम्मत दाखवली आणि त्यांनी बंड केलं, उठाव केला आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा हिंदुत्ववादी सरकार आणण्याचं काम ज्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी केलं। पण आमच्या देवेंद्र भाऊंनी करेक्ट कार्यक्रम करून तुम्हाला जागा दाखवून दिली आणि तुमच्या अजितदादांना सुद्धा पटलं की या देशामध्ये, या राज्यामध्ये आपल्याला जर विकासाच्या दिशेने जायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामधल्या सरकारमध्ये गेलं पाहिजे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आपल्याबरोबर आली। देवाला सुद्धा मान्य नसतात काही गोष्टी आणि काल परवा एक निकाल आला की जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, जी आनंद दिघे साहेबांची शिवसेना, जी खरी शिवसेना, जो खोरा शिवसैनिक त्याच्या ताब्यामध्ये ती शिवसेना दिली आणि धनुष्यबाणही दिला। आता हे मार्ग मोकळा झाल्यामुळे बाबासाहेब तुमचाही मार्ग मोकळा झाला। तुमचंही घड्याळ आणि राष्ट्रवादी ही सगळी अजितदादाचीच आहे। ते फक्त आता एक 4-8 दिवसामध्ये तेही निकाल लागेल। पण हे सगळं महायुतीचं सरकार आपण चालवत असताना आपण देशामध्ये माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी नरेंद्र मोदींचं काम, राज्यातलं काम ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात। पण हा महायुतीचा मेळावा घेण्यामागचं भूमिका आपल्या नेतृत्वाची काय आहे ती मी थोडक्यात सांगणार आहे। राज्यामध्ये युती झाली, देशामध्ये युती झाली,
राज्यामध्ये महायुतीचं सरकार झालं, महायुतीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं चालू झाली, योजना चालू झाल्या, पण ही महायुती गाव पातळीवरल्या बूथ लेवलपर्यंत झाली पाहिजे, याच्यासाठी हा मेळावा आहे. आणि मुळामध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आहे. सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष असताना भारतीय जनता पक्षाने मनाचा मोठेपणा दाखवला, देवेंद्रजीने मनाचा मोठेपणा दाखवला आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं. याच्यामधून तुम्हाला लक्षात येतं की भारतीय जनता पक्षामध्ये सत्तेपेक्षा, खुर्चीपेक्षा तत्वाला महत्त्व आहे, त्याच्यापेक्षा विकासाला महत्त्व आहे. म्हणून आपल्या देवेंद्र भाऊंनी, सगळ्यांना कुणाला वाटत नव्हतं की आता मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ होणार, आम्ही सगळे मुंबईत होतो आणि अचानक तासभर अगोदर एकनाथरावजी शिंदे साहेबांचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही सुद्धा सगळे अक्षरशः आम्ही रडलो होतो. पण ज्यावेळेस आम्ही एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटलो, पहिल्यांदा आमदार म्हणून भेटलो, त्यावेळेस एकनाथरावजी शिंदे साहेबांमधलं दातृत्व बघितलं, कर्तृत्व बघितलं आणि त्याच्यातली कार्यकर्ता असलेला जिवंत कार्यकर्ता बघितला. आणि त्यावेळेस वाटलं की आपल्या देवेंद्र भाऊंनी जी निवड केलेली आहे, आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाने जी निवड केली आहे ती एकदम सार्थ आहे. कारण की मी ज्या सभागृहाचा सभासद आहे, ज्या सभागृहाचा मी आमदार आहे, माझ्या सभागृहाचे आमदार तुमचे उद्धव साहेब आहेत. ते मी एकदाच आमदार झालो होतो, एकदाच शपथ घेतली, पण त्या मुख्यमंत्र्याला, त्या आमदाराला मी माझ्या सभागृहामध्ये 10 मिनिटाच्या वर कधीच बघितलं नाही. एवढे अधिवेशनं झाली पण आमचा माजी मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री कधी आमच्या सभागृहात आला नाही. पण तेच त्याच्या उलट आमचे मुख्यमंत्री आत्ताचे एकनाथरावजी शिंदे साहेब सभागृहात येतात, आमदारांशी बोलतात, आमदारांची कामं करतात आणि कुठलंही काम सांगा त्या कामावर सही लगेच आणि ते कामाचा पाठपुरावा लगेच चालू होतो. हे एकनाथरावजी शिंदे साहेबांची सगळ्यात जमेची बाजू आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर सगळ्यांनी विश्वास ठेवला आहे. आज अजितदादांसारखा एक धाडसी उपमुख्यमंत्री, अजितदादांसारखा एक डॅशिंग उपमुख्यमंत्री, अजितदादांसारखा एक कार्यकर्ता सांभाळणारा उपमुख्यमंत्री आणि देवेंद्रजींसारखा एक चाणक्य उपमुख्यमंत्री, जे भल्यांची झोप उडवणारा उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींची ओळख निर्माण झाली. माननीय आमचे नेते, आमचे प्रेरणास्थान अजितदादा पवार साहेबांनी 2 जुलैला एक निर्णय घेतला आणि तो धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय होता की मोदीजींच्या विकासावर विश्वास म्हणून आम्ही साथ देण्याचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला. तो क्रांतिकारी निर्णय होता. तो का घेतला? कारण या देशामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश महासत्तेकडे त्या ठिकाणी जातोय आणि म्हणून महासत्तेकडे जात असताना आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करून आपलं राज्य सुद्धा पुढे घेऊन जाण्याची भूमिका आमची त्या ठिकाणची आहे. म्हणून अजितदादा पवार साहेबांनी 2 जुलैला या महायुती येण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मित्रांनो, अभिमन्यू पवार साहेब सांगत होते की मागच्याही कार्यकाळामध्ये महाविकास आघाडीमध्ये मी राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलंय आणि त्याचाही अनुभव मला त्या ठिकाणी आहे आणि आत्ताचाही अनुभव मला त्या ठिकाणी आहे. मित्रांनो, करोनाचा काळ होता. 1.5-2 वर्ष करोनाच्या काळ त्या ठिकाणी गेला. त्या कार्यकाळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री घराच्या बाहेर कधीही आले नाहीत. जनतेला मदत करायची कधीही त्यांनी मदत त्या ठिकाणी केली नाही. ती फक्त आणि फक्त मदत माननीय अजितदादा पवार साहेबांनी मंत्रालयामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत करोनाच्या काळामध्ये काम केलं आणि म्हणूनच हे आपल्याला चांगले दिवस त्या ठिकाणी बघायला त्या ठिकाणी मिळत आहेत मित्रांनो. आणि म्हणून याच्यातला हा फरक आहे. आज हे तिन्ही नेते फील्डवर काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या आजही अंगामध्ये कार्यकर्ता जात आहे, कार्यकर्ता जात. बालाजी काकडे साहेब, मी त्यांना खूप जवळून बघितलेलं आहे. मी त्यांच्या हाताखाली राज्यमंत्री होतो. ते MSRDCचे चेअरमन होते, मी जॉईंट चेअरमन त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून त्यांची काम करण्याची स्टाईल, लोकांना मदत करण्याची त्यांची पद्धत मला खूप आवडली. एक साधं तुम्हाला उदाहरण या ठिकाणी सांगणार आहे आणि का सांगणार आहे की आपण सुद्धा त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. इरसाळची घटना घडली. डोंगरावरती अनेक लोक दरड कोसळून मृत्युमुखी पडले आणि त्यांचा काही लोकांचा जीव आपल्याला वाचवायचा होता. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री
मंत्रालयामध्ये बसून आदेश देऊ शकले असते, पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी स्वतः त्या डोंगराच्या पायथ्यापाशी त्या ठिकाणी गेले आणि तिथून सांगितलं, मला कसल्याही परिस्थितीमध्ये माझ्या जीवाभावाच्या लोकांचे जीव त्या ठिकाणी मला वाचवायचेत आणि मला त्या ठिकाणी जायचंय. अनेक मिलिटरीचे अधिकारी, नेव्हीचे अधिकारी आणि अग्निशामक दलाचे अधिकारी मुख्यमंत्र्याला सांगत होते की साहेब खूप धोकादायक आहे, आपण जाऊ नका त्या ठिकाणी, आणि त्यांनी ते ऐकलं नाही. पण एक जवान, अग्निशामक दलाचा जवान त्या टेकडीवरती जात असताना त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. आणि IAS ऑफिसर, सगळे तिथले कलेक्टर, SP सांगत होते तुम्ही साहेब आता तुम्ही जाऊ नका, तिथं ऑक्सिजन फार कमी आहे. मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही. ते म्हणाले की मला कसल्याही परिस्थितीत गेलं पाहिजे, आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री गिरीश महाजन साहेब आणि आमचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील साहेब रात्री 1:30 वाजता त्या डोंगरावर चढून तिथल्या लोकांना मदत करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. ही साधी घटना नाही साहेब. आज दुसरे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, खूप मोठा मनाचा माणूस म्हणून दास संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. एक विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप असणारा नेतृत्व या महाराष्ट्रात जर कुठला असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस साहेब आहे. तुम्हाला सांगतो, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. आज मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग कुणाची कल्पना आहे? देवेंद्र फडणवीस साहेबांची कल्पना आहे. आज मुंबईमध्ये मेट्रो असेल, आज हार्बर लिंक असेल, किंवा अन्य काही जे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं जे चालू आहेत ना, ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी ते त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आज समृद्धी महामार्ग तर गेम चेंजर प्रकल्प म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्याची त्या ठिकाणी ओळख झालेली आहे. आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबाबद्दल तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. रोखठोक बोलणारा नेता म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा परिचय आहे. आज पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल किंवा बारामतीमध्ये असेल, एक विकासाचा डोंगर त्यांनी त्या ठिकाणी उभा केलेला आहे. जसं नरेंद्र मोदी साहेबांनी गुजरात एक विकासाचं मॉडेल तसं तयार केलं होतं, तसं माननीय अजितदादा पवार साहेबांनी या संबंध महाराष्ट्रामध्ये एक विकासाचं मॉडेल त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि हे सगळे कामं आपण गावागावामध्ये, घराघरामध्ये आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून हे फील्डवर तिन्ही काम करणारे नेते त्या ठिकाणचे आहेत. आणि म्हणून मागच्या सरकारमध्ये जे कामं झाले नाहीत ते आताच्या एका वर्षभराच्या कार्यकाळामध्ये ते कामं त्या ठिकाणी होत आहेत. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आपण सर्वजण सगळ्यांच्या नेत्यांच्या भाषणामध्ये एकच सांगितलं की आपल्याला तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करायचंय. कशासाठी? तर जगामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आज जसं आपली अर्थव्यवस्था 7व्या क्रमांकावर आहे, आता थोड्या दिवसामध्ये 5व्या क्रमांकावर येईल. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये 1, 2, 3 पर्यंत आपली अर्थव्यवस्था करण्यासाठी परत एकदा आपल्याला देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी करायचे.